हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज आपण इंग्रजी व्याकरणातील सर्वात महत्त्वाचा विषय शिकणार आहोत, सिंपल प्रेझेंट टेन्स. जर तुम्हाला इंग्रजी बोलायला शिकायचं असेल तर हा टेन्स शिकणे खूप गरजेचं आहे, कारण दैनंदिन संभाषणातील अनेक वाक्य याच टेन्समध्ये असतात. चला अगदी सोप्या मराठीत समजून घेऊया. सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणजे काय? सिंपल प्रेझेंट टेन्सचा उपयोग अशा गोष्टींसाठी केला जातो ज्या रोज घडतात, नेहमी घडतात, सवयी म्हणजे हॅबिट दर्शवतात, कायम सत्य म्हणजे युनिव्हर्सल ट्रूथ सांगतात, दिनक्रम म्हणजे डेली रुटीन सांगतात, फॉर्म्युला म्हणजे स्ट्रक्चर, सब्जेक्ट प्लस वर्ब V1 प्लस ऑब्जेक्ट. सो गाईज, तुम्हाला फर्स्ट फॉर्म, सेकंड फॉर्म, थर्ड फॉर्म जे काय आहेत, वर्ब म्हणजे क्रियापद, क्रिया जी आपण करतो त्याच्यासाठी क्रियापदासाठी वर्ब म्हटलं जातं. वर्ब तुम्हाला माहितीच असेल आणि नसतील माहिती तर मी तुम्हाला सांगेन पुढच्या व्हिडिओमध्ये. पण जर सब्जेक्ट ही, शी, इट किंवा एखादे एकवचनी नाव असेल म्हणजे सिंग्युलर नाउन असेल तर वर्बला येस किंवा ईएस लागतो. ओके. एकवचनी नाव म्हणजे एक नाव म्हणजे राम, सीता, गीता, अनिशा असं. उदाहरणार्थ, आय प्ले, यू प्ले, वी प्ले, दे प्ले हे आहेत प्लुरल. ओके, अनेकवचनी. आणि ही प्लेज, शी प्लेज, इट प्लेज, राहुल प्लेज हे आहेत सिंग्युलर म्हणजे एकवचनी. ओके. यूज दिस एक्झाम्पल्स. अ डेली रुटीन म्हणजे डेली रुटीनमध्ये आपण हे शब्द सेंटेन्स वापरू शकतो किंवा वापरतो. डेली रुटीनमध्ये कोणते शब्द वापरते बघूया आपण. आय वेक अप ॲट 6 AM. मी सकाळी 6 वाजता उठतो किंवा उठते. शी गोज टू स्कूल एव्हरी डे म्हणजे ती रोज शाळेत जाते. सो शी गोज आलं इकडे, गोसाठी ईएस लागलं म्हणजे गोज. सो शी ही सिंग्युलर असल्यामुळे गोचं झालं गोज. ओके. शी गोज टू स्कूल एव्हरी डे. ओके. ते तिचं डेली रुटीन आहे. ओके. ती रोज शाळेत जाते. ओके. दे स्टडी इन द इव्हिनिंग. ते संध्याकाळी अभ्यास करतात. ओके. सेकंड, हॅबिट्स म्हणजे आपली सवय, जी रोज आपली सवय असते एखादी, ती सवय दर्शवतं. तो हॅबिटमध्ये काय आहे बघूया. ही ड्रिंक्स टी एव्हरी मॉर्निंग. इथे पण ड्रिंकला येस लागलेला आहे, कारण ही हा सिंग्युलर आहे म्हणून ड्रिंक्स असं झालेलं आहे. सो ही ड्रिंक्स टी एव्हरी मॉर्निंग म्हणजे तो रोज सकाळी चहा पितो, ही त्याची सवय आहे. आय रीड बुक्स एव्हरी नाईट. काहीच इथे बुक्स आले म्हणजे तुम्हाला असं वाटेल आय पण एकटाच आहे का, तर नाही. आयसाठी रीड्स झालं असतं पण नाही, कारण ते प्लुरलमध्ये आहे आणि बुक्ससाठी एस लागलं कारण खूप बुक्स आहेत म्हणून. एक असतं पुस्तक असतं, स्टोरी बुक किंवा कोणतं तरी नाव असतं स्टोरीचं, तर ते आलं असतं स्टोरी बुकचं. तर एक बुक नाही तर अनेक बुक. सो आय रीड बुक्स एव्हरी नाईट म्हणजे मी रोज रात्री पुस्तके वाचतो किंवा वाचते. ओके. युनिव्हर्सल ट्रूथ म्हणजे हे घडतच असतं, त्याला कोणीही चेंज करू शकत नाही. ते नैसर्गिक आहे, ते घडतच असतं, त्याला म्हणतात युनिव्हर्सल ट्रूथ. म्हणजे फॉर एक्झाम्पल, द सन राईज इन द ईस्ट. द सन राईज इन द ईस्ट म्हणजे सूर्य पूर्वेला उगवतो. हे ट्रूथच आहे, हे खरंच आहे आणि हे कोणी चेंज करू शकत नाही. ओके. सेकंड, वॉटर बॉइल्स ॲट 100 डिग्री सेल्सिअस. वॉटर बॉइल्स ॲट 100 डिग्री सेल्सिअस म्हणजे पाणी 100 अंश सेल्सिअसला उकळते. ओके. द अर्थ रिव्हॉल्व्स अराउंड द सन. द अर्थ रिव्हॉल्व्स अराउंड द सन म्हणजे पृथ्वी सूर्याभोवती फिरते. ओके. हे आहे ट्रूथ, युनिव्हर्सल ट्रूथ. आता फॅक्ट्स काय आहेत ते बघूया. फॅक्ट्स. ओके. मुंबई इज अ बिग सिटी. मुंबई इज अ
बिग सिटी. मुंबई हे मोठे शहर आहे. डॉग्स आर फेथफुल ॲनिमल्स. गाईज इथे डॉग्स आहे. डॉग्स अनेक आहेत म्हणून डॉग्स झालं. ओके. आणि इथे आर आला आहे. मी मागच्या व्हिडिओमध्ये आरचं एक्सप्लेनेशन केलं आहे. आर हे प्लुरलसाठी वापरलं जातं. ओके. सो डॉग एक असता तर इथे ई झाला असता, पण अनेक असल्यामुळे डॉग्स आर फेथफुल ॲनिमल्स, म्हणजे कुत्रे विश्वासू प्राणी आहेत. ओके. आता आपण निगेटिव्ह सेंटेन्स बघूया. खूपच इम्पॉर्टंट आहे ते. निगेटिव्ह सेंटेन्सेस बनवण्यासाठी स्ट्रक्चर सब्जेक्ट प्लस डू डज प्लस नॉट प्लस वर्ब फर्स्ट फॉर्म. सो स्ट्रक्चर हे डू आणि डज आहे. सो डू आणि डजचा अर्थ होतो करणे. ओके. सो डू हे प्लुरलसाठी लागतं आणि डज हे सिंग्युलरसाठी लागतं. सो डू प्लुरल म्हणजे अनेक वचन, खूप लोक, खूप माणसं, खूप गोष्टी, खूप वस्तू. आणि डज हे सिंग्युलर म्हणजे एकाच व्यक्तीसाठी, एकाच प्राण्यासाठी, एकाच गोष्टीसाठी. ओके. त्यासाठी. आणि डू प्लस नॉट लागलं सो डू नॉट होतं. ओके. पण डू नॉटचं जर कॉन्ट्रॅक्शन केलं म्हणजे कंबाईन केलं तर डोंट होतं. ओके. तसंच डज नॉटचं पण आहे. डज नॉटचं जर एकत्र आपण केलं सो मी याच्यावर पण व्हिडिओ बनवेन. प्लीज ट्राय टू कॉमेंट मी. ओके. डझंट होतं. डज नॉट प्लस डज प्लस नॉटचं कॉन्ट्रॅक्शन म्हणजे एकत्र कंबाईन केलं तर डझंट होतं. तर आपण सेंटेन्स बघूया. आय डू नॉट लाईक कॉफी. आय आहे प्लुरलमध्ये आय हे मोडतं, त्यामुळे आय डू नॉट लाईक कॉफी म्हणजे मला कॉफी आवडत नाही. दे डोंट प्ले क्रिकेट. दे डोंट प्ले क्रिकेट. दे म्हणजे ते खूप आहेत, सो त्यासाठी डू लागला आहे. दे डोंट प्ले क्रिकेट म्हणजे ते क्रिकेट खेळत नाही. ही डज नॉट वॉच टी व्ही. सो ही हा सिंग्युलर आहे त्याच्यामुळे डूला एस लागलं आहे. सो ही डज नॉट, डज म्हणजे करणे आहे त्याच्यामुळे क्रिया करण्याचं काम सांगतं इकडे. सो ही डज नॉट वॉच टी व्ही. ओके. तो टी व्ही पाहत नाही. शी डज नॉट ईट जंक फूड. शी डज नॉट ईट जंक फूड. शी सुद्धा सिंग्युलर आहे त्याच्यामुळे डज लागले आहे. ती जंक फूड खात नाही. ओके. सो आपण क्वेश्चन बघूया. क्वेश्चन सेंटेन्सेस. क्वेश्चन बनवण्यासाठी बघूया आपण काय. क्वेश्चन बनवण्यासाठी डू आणि डज हे पहिलं येतं आणि मग बाकीचं सेंटेन्स येतं. तर आपण स्ट्रक्चर बघूया. डू डज प्लस सब्जेक्ट प्लस वर्बचं फर्स्ट फॉर्म. ओके. सो डू यू स्पीक इंग्लिश. डू यू स्पीक इंग्लिश. तू इंग्रजी बोलतोस का किंवा बोलते का. ओके. सो तुम्ही सुद्धा होऊ शकतं. यू आहे म्हणजे तुम्ही. यू हे दोन ह्याच्यासाठी वापरलं जातं, एक तू म्हणण्यासाठी आणि तुम्हीसाठी. सो तुम्ही इथे म्हणू शकता तू इंग्रजी बोलतो का किंवा तू इंग्रजी बोलते का. ओके. किंवा तुम्ही इंग्रजी बोलता का. ओके. डू यू स्पीक इंग्लिश. डज शी वर्क हिअर. डज शी वर्क हिअर सिंग्युलर आहे त्याच्यामुळे डज लागला आहे. ओके. सो ती इथे काम करते का. ती इथे काम करते का. डू दे लिव्ह इन पुणे. डू दे लिव्ह इन पुणे म्हणजे ते पुण्यात राहतात का. ते पुण्यात राहतात का. डू लागला आहे. दे हे प्लुरल आहे, अनेक वचन आहे म्हणून. चला तर पुढे बघूया. कॉमन मिस्टेक्स. बिगिनर इथे मिस्टेक करत असतात, तर कोणत्या कॉमन मिस्टेक करतात ते बघूया. ही प्ले क्रिकेट. ही प्ले क्रिकेट. दिस इज रॉंग. ही प्लेज क्रिकेट. इट इज करेक्ट. शी गो टू स्कूल. इट इज रॉंग. शी गोज टू स्कूल. इट इज करेक्ट. डज ही प्लेज. डज ही प्लेज दोन्ही ठिकाणी येस लागत नाही. सो डज ही प्लेज इट इज रॉंग. डज ही प्ले. डज ही प्ले. इट इज करेक्ट. लक्षात ठेवा डज आल्यानंतर वर्बचे मूळ रूप व्ही आय म्हणजेच वर्बचं फर्स्ट फॉर्म वापरायचा आहे. ओके. प्रॅक्टिस सेंटेन्सेस. मराठीतून इंग्रजी करा. मी रोज चालायला जातो.
आय गो फॉर वॉक एव्हरी डे. ती दूध पिते. शी ड्रिंक्स मिल्क. ते फुटबॉल खेळतात. दे प्ले फुटबॉल. सूर्य पूर्वेला उगवतो. द सन राईज इन द ईस्ट. आम्ही इंग्रजी शिकतो. वी लर्न इंग्लिश. ओके गाईज. सो क्विक रिव्हिजन बघूया काय आहे. क्विक रिव्हिजन. सिम्पल प्रेझेंट टेन्सचा वापर रोजच्या सवयींसाठी, दिन क्रमांकासाठी, कायम सत्य सांगण्यासाठी आणि सामान्य तथ्यांसाठी होतो. फॉर्म्युला. पॉझिटिव्ह सेंटेन्स बनवायचं असेल तर सब्जेक्ट प्लस V1 लागतं. ओके, सब्जेक्ट प्लस V1 म्हणजे उदाहरणार्थ फॉर एक्झाम्पल आय गो म्हणजे मी जाते. ओके, मी जाते. ही शी इट प्लस V1 प्लस येस किंवा येस. ओके, म्हणजे ती जाते म्हणायचं असेल तर शी गोज. तो गोला गोज येस लागला आहे. किंवा तो खातो म्हणायचं आहे सो ही इट्स होतं. ओके. निगेटिव्ह. डू डज प्लस नॉट प्लस V1. क्वेश्चन. डू किंवा डज प्लस सब्जेक्ट प्लस V1. डज ही प्ले फॉर एक्झाम्पल. डज मी इथे एक्झाम्पल काही दिले नाही आहेत तर बघा, तुम्ही समजून घ्या. क्वेश्चन बघायचं असेल डज ही प्ले किंवा डू वी रन. ओके. आज आपण सिम्पल प्रेझेंट टेन्स अगदी सोप्या मराठीत शिकलो. आता रोज 5 ते 10 वाक्यांचा सराव करा. जितका सराव कराल तितके तुमचे इंग्रजी अधिक चांगले होईल. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच सोप्या इंग्रजी धड्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक यू फॉर वॉचिंग. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ.